हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आपल्या विदर्भामधली ऊन हो का हो म्हणतो. तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे का अशी तपन? आमच्या कूलरले मारायचा होता पेंट, तर मी पेंटचा डब्बा घ्यायला आलो. तुमच्या घरचे चालू झाले का कूलर? त्याच्यानंतर इकडे आई सोबत आलो दुसऱ्या दुकानामध्ये. इकडे पाहतो तर पाणीपुरीवाले काका जे होते, जाऊ द्या कंट्रोल करून टाकलो, नाही खाल्लो. अच्छा. त्याच्यानंतर आई म्हणते बाहेर आलो तो मडका तरी घेऊन टाकून, कारण की आमच्या घरी मडकाच नाहीये. तर आम्ही आलो कुंभार मोल्यात मटका घ्यायसाठी. कोण कोण मटक्याचा पाणी पिते. मला इकडे दिसला चोर भांडा, घेऊन टाकीन म्हणलो, पण जाऊ द्या, पहिल्या दिवशी टाकीन ना दुसऱ्या दिवशी काढून घेईन, पैसे काही मतलब नाही राहील म्हणून काही मी घेतलो नाही. मग इकडे आलो माझ्या मैत्रिणीच्या घराकडे. हेही मस्त झोपली होती ना, हिच्या बिल्ल्याही मस्त झोपल्या होत्या. सारखाच पूर्ण या बिल्लूले बी आळशी करून ठेवलं नाही ना. माझ्या घरी या बिल्ल्या राहिल्या असत्या तर यायला मस्त भांडे बिंडे घासायला शिकवलो असतो मी. त्याच्यानंतर मी येऊन गेलो घरी, कारण की येणार होता आज अक्षय भाऊ. त्याला घराचा ऍड्रेसच नव्हता माहित, तर कॉलवर त्याला घराचा ऍड्रेस सांगलो. मग फायनली आला अक्षय दादा. हा बी कंटेंट क्रिएटर आहे, पहा ना कसा व्हिडिओ बनवत आहे माझा. मग माझ्यासाठी मस्त बड्या चॉकलेट बी आणलं होतं. मी पूर्ण खुशच होऊन गेलो. अक्षय दादाला म्हणलो चल तुला आमचा गाव दाखवतो मी. आणले मग नेलो बाहेर. मग अक्षय दादाने मी 1-2 रील पण बनवून टाकलो. मग आणलो इकडे मधुबन रेस्टॉरंट मध्ये. आमचे मामा इकडे मस्त जेवण करत होते. लवकरच आमची रील तुम्हाला पाहायला भेटल. मग अक्षय दादाला म्हणलो आपण इथून घसरू. अक्षय दादा म्हणते तू तर पक्कीच लहानची आहेस म्हणते बाबू. मग थोडी यांची खातिरदारी करून टाकलो. या भाऊले म्हणलं तू घे, तू सुस्ती नको करू.